स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आता घरातील पूजा झालेली आहे आणि आता जास्वंदीची आपण थोडीशी फुलं काढून घेऊया, कारण की मंदिरामध्ये ना छान वाटतं नाही का फुलं असल्यावरती. तर झाडाला बघा वरती पण भरपूर अशी फुलं आहेत आणि वरची काही काढता येत नाही, मग खालची मी थोडीशी फुलं काढून घेतली. आणि बघा मस्तपैकी असा कलर आहे की नाही, लालबुंद कलर आहे. आणि गणपतीमध्ये तर खूप नाही का म्हणजे पावसाळ्यामध्ये तर खूप फुलं येतात आणि गणपतीला आपल्याला नाही का म्हणजे दर दिवस ठेवायला खूप छान वाटतात असे जास्वंदीची फुलं. तर एवढी फुलं मी काढून घेतलीत आता. आणि वातावरण बघा किती छान झाले. जसं जसं पाऊस पडतो ना तसं तसं नाही का हिरवगार सगळीकडे होतं आणि त्याच्यामुळे ना असं बागेमध्ये आल्यावरती देखील खूप छान वाटतं. तर आपलं ड्रॅगन फ्रूट बघा इथे मस्तपैकी असं वाढलंय. आपण बघा कशी फुलं आलेली, सदा फुलणारी अशी सदाफुली इथे पा नेहमी फुलं असतात, कधी फुलं नाही असं होत नाही बरं का. आणि छान पिकाने अशी पांढरे आणि गुलाबी कलरची आहे, ते दुसरीकडे आहे. जाता जाता एक पिकलेलं सीताफळ देखील सापडलं बघा आणि पक्ष्यांनी खाल्ले. आणि पारिजातकाच्या झाडाला पण भरपूर अशी फुलं येतात बघा. पण सकाळी उठायच्या आधीच ना आपली म्हणजे नाही का उठायच्या आधीच अशी सडा पडलेला असतो खाली. तर बघा थोडीशी फुलं आहेत तिथे खाली आणि खूप छान वास येतो बरं का फुलांचा. असे ना खाली पडतात फुलं आणि फुलं जशी जशी उमलायला लागतील ना तसं खूप म्हणजे सुवास येतो नाही. ते जुईला पण आता फुलं भरपूर अशी कमी पडली बघा, तर राहिलीच नाहीत फुलं. तर म्हणे का पूजेमध्ये ठेवायला बरी पडायची. तर आज ना दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्या ना गावाकडील परंपरेमधला एक सुंदर दिवस. त्या दिवशी ना अंगणामध्ये सडा वगैरे म्हणजे नाही का टाकला जातो, शेणसडा, आणि छानपैकी अशी रांगोळी वगैरे काढली जाते. परंतु आता ना पाऊस भरपूर असल्यामुळे मी काय रांगोळी वगैरे बाहेर काढली नाही. तर देवघराच्या समोरच दररोजची रांगोळी असते, तर पावलं काढली आणि ओम काढलेला असतो नेहमीचाच. तर आजच्या दिवशी ना घरातले जेवढे आपले दिवे असतात ना तेवढे सगळे स्वच्छ करून घेतले जातात आणि नाही का तेलाचे दिवे लावून पूजा केली जाते, आरास केली जाते नाही का. तर गावाकडे ना आजही या दिवसाला ना एक वेगळी सुंदरता असते बरं का. घराचं अंगण स्वच्छ करून सडा रांगोळी काढून दिव्यांनी घर असं उजळून निघतं नाही का. तर अशी घरातली ना आपण पूजा देखील आता बघा केलेली आणि इतकं छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं ना पूजा केल्यावरती आणि मनाला एक शांतता आपल्याला लाभते बघा. तर अशी ना घरातली छानपैकी अशी पूजा केली आणि त्यानंतर मग म्हटलं गोजरीचा डबा वगैरे उरकून द्यावा आणि नंतर दिव्याची आरास करून दीप अमावस्येची पूजा करावी नाही का. तर इथे ना आज अमावस्या असल्यामुळे मी थोडंसं तांदूळ घेतले आणि त्याच्यामध्ये ना 2 कापूर म्हणजे पेटवले, म्हणजे जाळलेत असे. एक पॉझिटिव्ह आपल्याला नाही का एनर्जी मिळते आणि घरातलं वातावरण देखील ना असं नाही का एक वेगळंच निर्माण होतं बघा. आणि दीप अगरबत्ती ओवाळून घेतली. तर इथे गोजरीच्या डब्यासाठी ना भेंडी द्यायची होती. तर भेंडी येते ना अशी मध्यम आकारामध्ये कट करून घेतली आणि आज गोजरीच्या डब्याला दही भेंडी द्यायची होती. तर ना तेल टाकलं कढईमध्ये आणि अशी भेंडी मध्यम आकारामध्ये कट करून परतून घेतली. त्याचा डिटेल ब्लॉग ना गोजरी किचन गार्डन चॅनलला आलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर भेंडी ना आता तेलावरती चांगली अशी परतून घेतली बघा आणि भेंडी ना वाफेमध्ये पटकन ही शिजली जाते. तर आता ना ही भेंडी आता एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे. आणि भेंडीची भाजी ना म्हणजे नाही का कोरडी अशी डब्याला थोडीशी बरी पडते आणि तिला दही भेंडी खूप आवडते, त्याच्यामुळे ना म्हटलं पटकन करावी आणि झटपट होते नाही का. तर कढईमध्ये ना आता तेल टाकलं होतं आणि वाटण काढून घेतलं होतं. ते वाटण चांगलं असं ना तेल सुटेपर्यंत सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला आणि त्याच्यामध्ये ना दही टाकलं होतं, दहीमध्ये मसाले टाकले होते. म्हणजे नाही का मसाले टाकून चांगलं दही फेटून घेतलं होतं आणि मग चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला ना चांगला परतून घ्यायचा आहे. आणि यानंतर ना म्हणजे ते एक कच्चेपणा असतो ना म्हणजे मसाल्यातला तो नाहीसा झाला पाहिजे इतपत आपल्याला चांगलं असं परतून घेतलं पाहिजे. नंतर तळलेली जी भेंडी होती ती भेंडी टाकून घेतली आणि नंतर ना भेंडी देखील 2-3 मिनिटांना मी चांगली अशी परतून घेतली बरं का. कारण काय भेंडीची भाजी ना आधीच वाफवलेली आहे बरं का आणि ना परतल्यामुळे मसाला आणि भेंडी चांगलं एकजीव होते आणि त्याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येते बरं का. आता ना थोडंसं ना म्हणजे पाणी टाकणार आहे मी थोडंसं आणि ना वाफवून काढणार आहे भाजी. तर हे पहा आपली भाजी नाही ती छानपैकी झालेली आहे.
तर छानपैकी ना अशी गोडसर तिखटसर अशी भेंडीची भाजी होते. तर चला मग भेंडीची भाजी आपली इथे तयार झालेली होती आणि ना मग आता मी गोजरीचा डबा वगैरे देखील भरून घेतला, कारण काय ना 9:30 वाजून गेले होते आणि बघा आता गोजरी शाळेत जायला निघाली. तर मग आता ना घरातली फरशी नाही का म्हणजे झाडलोट तर सकाळीच झाली होती, परंतु मग गोजरी शाळेत गेल्याच्यानंतर मग नाही का दरवाजे वगैरे पुसून घेतले आणि मग फरशी वगैरे पुसून घेतल्या. नंतर मग सगळे दिवे काढले आणि दिवे छानपैकी असे नाही का म्हणजे घासून वगैरे घेतले आणि मग नंतर पुसून वगैरे घेतले बघा. आणि घरातमध्ये ना जेवढे आपले दिवे आहेत किंवा आपण घटाला नाही का जो दिवा लावतो ते दिवे सगळे काढून घ्यायचे, तामण वगैरे देखील स्वच्छ करून घेतले आणि ना म्हटलं पाटावरती नाही का म्हणजे दिवे मांडण्यापेक्षा तामणामध्येच दिवे मांडावेत नाही का, म्हणून तामणामध्येच दिवे मी असे मांडले होते. तर आपल्या पूर्वजांनी ज्या जपलेल्या परंपरा आहेत ना, त्या फक्त पूजा नाही बरं का, तर आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेलं एक नातं असतं. ते आजच्या दिवशी ना दीपावसाच्या निमित्ताने नाही का आपल्याला म्हणजे नाही का परंपरा आपण अशा जर जपत गेलो ना, तर म्हणजे पुढच्या पिढीला देखील कळल्या जातात नाही का. तर पूर्वीच्या काळी ना दिव्यांना जास्त महत्त्व दिलं जायचं, कारण का वीज नसायची ना, त्याच्यामुळे दिवेच पेटवायचे नाही का. दिवा हा अंधार दूर करणारा, प्रकाश देण्याचं प्रतीक आपण म्हणजे मानलेलं आहे नाही का. तर काही ठिकाणी ना धान्य कडधान्य घरातील रोजच्या वापरातील वस्तूंची देखील पूजा या दिवशी म्हणजे करण्याची परंपरा आहे. तर आता मी सगळे दिवे ना पाजळून घेतले बघा समईचे. तर बाकीच्या सगळ्या दिव्यांची ना पूजा करून घेतली आणि एक समईमधले सगळे दिवे ना पाजळले आहेत. आता पूजा झालेली आहे घरामध्ये आणि येथे पाहू शकता हा आघाडा आहे आणि आघाडा आपल्याला हा पूजेसाठी घेऊन जायचा आहे आणि या आघाड्याची भाजी देखील केली जाते. दातदुखीवरती ना म्हणजे उपयुक्त अशी भाजी आहे. त्याच्यामुळे हा आघाडा पावसाळ्यामध्येच येतो आणि 2-3 महिने जोपर्यंत पावसाळा असतो तोपर्यंत कसं या आघाड्याची भाजी करून खातात. तर हा असा आघाडा आपल्या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार नाही का म्हणजे आता हरतालिका वगैरे पूजेसाठी महत्त्व दिलं जाते या आघाड्याला. तर आपल्याला अजून हरळी पण घ्यायची आहे पूजेसाठी. तर इथे हरळी पण आहे आणि पावसाने छानपैकी अशी हरळी पण आलेली आहे. आणि आता जसं गणपती येतील नाही का, तशी पण आपल्याला हरळी लागतेच नाही का. तर भरपूर सारे हरळी आहे बघा. तर थोडीशी ना आपण पूजेसाठी काढून घेऊया. पण इथे दिव्यांची पूजा देखील केलेली आहे आणि आता इथे हरळी ठेवूया आणि आघाडा पण ठेवूया. तर असं म्हटलं जातं की नाही का हरळी आणि आघाडा श्रावण महिन्याचं नाही का म्हणजे एक स्वागतच करत असतं. त्याच्यामुळे हरळी आघाडा देखील दिव्यांना आपलं वाहिलं जातं नाही का. म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवातीला हे वाहिलं जातं. तर आपल्या गावाकडच्या या सुंदर परंपरा जपणं आपल्याच हे संस्कृतीची खरी ओळख आहे. त्याच्यामुळे चला तर मग आज सगळ्यांनी दीपामावास्येला दिवे लावून पूजा करूया आपण आणि आपल्या घरासोबतच मनातही प्रकाश उजळूया. तर घरातली पूजा झाल्याच्या नंतर बाहेर रिमझिम पाऊसच पडत होता आणि काल खत टाकलं होतं, तर मग सगळी कपडे ना आज धुवून टाकली खताची. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.